छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा लोककल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब की जय। लोक कल्याणकारी राजे राजश्री शाहू महाराज की जय। एकच मिशन मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज 26 जून आहे. आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांची जयंती आहे आणि या संदर्भात या ठिकाणी सकल मराठा समाजासुद्धा या ठिकाणी आंदोलनासाठी पुन्हा एकदा उभा राहिलेला आहे. सर, काय सांगता येईल? आज महाराजांची जयंती आहे आणि आज आपण एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करतोय, काय सांगता येईल? सर्वप्रथम तमाम महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील देशबांधवांना आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करायची वेळ येते, हीच खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या शाहू महाराजांनी ज्या वेळेस इंग्रजाचं शासन या देशावरती होतं त्यावेळेस त्या शाहू महाराजांनी इंग्रजांना न घाबरता त्यांच्या संस्थानामध्ये 50% आरक्षण दिलं. त्या 50% आरक्षणामध्ये मराठा समाज सुद्धा होता. इंग्रजाच्या काळात शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. ज्यावेळेस इंग्रजांचं सरकार या देशावरती होतं त्यावेळेस त्यांना न घाबरता शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि त्याच शाहू महाराजांचा समाज, मराठा समाज, आज देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष संपली, परंतु शाहू महाराजांच्या समाजाला म्हणजे मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण या सरकारने दिलेलं नाही. ही खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या महाराष्ट्राला आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो त्यांचाच विचार कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न प्रकर्षानं या महाराष्ट्रामध्ये होतोय. म्हणूनच मराठ्याला आरक्षण देण्यासाठी विलंब लावला जातोय किंवा न देण्याची मानसिकता या सरकारची आहे. परंतु आता मैदानामध्ये मराठ्यांचा सरसेनापती म्हणून काम करणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील आहेत. जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मागच्या वर्षी देखील मराठा समाज त्या ठिकाणी मुंबईमध्ये गेला होता. मुंबईमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमचा सगळे सोयऱ्याचा अध्यादेश तयार आहे, ह्याची अंमलबजावणी फक्त 15 दिवसामध्ये करू आणि तुम्ही गावाकडे जा. मराठ्यांना गुलाल उधळायला सांगितलं सरकारनं आणि मराठ्यांचा सगळ्यात मोठा अपमान तत्कालीन असणारे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या सरकारने केला. तेच सरकार आता आहे. आता सुद्धा जरांगे पाटील सातत्यानं बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेच्या अधिकारानुसार त्या संविधानामध्ये असणाऱ्या तरतुदीनुसार आरक्षण मागतायत, परंतु सरकार जाणून बुजून मराठ्यांना चिडवण्याचा प्रयत्न करते, मराठ्यांना जाणून बुजून दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून मराठा समाज चिडावा आणि मराठा समाजानं चुकीचं पाऊल उचलावं अशी या सरकारची भावना आहे. आणि मग संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील आणि त्यांची सगळी टीम या महाराष्ट्रामध्ये दडपून त्यांचं आंदोलन टाकता येईल, हा या सरकारचा डाव आहे. परंतु आम्ही पण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे छत्रपतींचं दुसरं रूप आहे. असं सहजासहजी सरकारच्या या असल्या डावाला बळी पडणारा न बळी पडणारा खिलाडी आता या महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या आरक्षणाच्या मैदानामध्ये आहे. त्याच्यामुळं सरकारनं लक्षात ठेवावं की आमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते आमचं तात्काळ द्यावं. उद्या 29 जूनला रविवारी अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलना संदर्भातली शेवटची बैठक आहे. ती शेवटची बैठक ह्याच्यासाठी 29 ऑगस्टला मुंबईमध्ये जायचंय आणि आपल्याला आपल्या हक्काचं असणारं ओबीसीतलं आरक्षण घ्यायचंय. मुंबई मधलं आरक्षणाचं आंदोलन सुद्धा ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या इतिहासातलं हे शेवटचं आंदोलन आहे. आता मराठे मुंबईमध्ये गेल्यानंतर परत येणार नाहीत. आरक्षणच घेऊन मराठे परत येणार आहेत. त्याच्यामुळं मराठ्यांना माझी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं विनंती आहे की तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येनं आतापर्यंत ज्या पद्धतीनं तुम्ही आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी होता त्याच पद्धतीनं उद्याच्या 29 जूनला बार्शी तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी होणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित राहायचं आहे.
29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनासाठी सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. लक्षात ठेवा मराठ्यानो, आपण छत्रपती शिवरायांचे वारसदार सांगतो. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त एका लढाईमध्ये स्वराज्य उभा केलं नव्हतं. शिवाजी महाराजांनी सुद्धा सातत्यानं लढाया केलत्या, सातत्यानं संघर्ष केलता. म्हणून स्वराज्यासारखं दिव्य स्वप्न या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज साकारू शकले. त्याच पद्धतीने आता आरक्षणाचा लढा आपल्याला सातत्यानं लढावा लागेल. आणि आताची ही आपली शेवटची लढाई आहे. शेवटच्या लढाईमध्ये जर तुम्ही हरलात तर लक्षात ठेवा, इथून पुढच्या पिढ्यानपिढ्या तुम्हाला पुढच्या माफ करणार नाहीत. त्याच्यामुळं आताच वेळ आहे जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहायचं आणि आपलं असणार आरक्षण आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायचं. आणि हीच खऱ्या अर्थानं शाहू महाराजांना आदरांजली असेल. आपण उल्लेख केला की शाहू महाराज असताना शाहू महाराजांनी इंग्रजाच्या काळात इंग्रजाच्या छताडावर बसून असं 50% आरक्षण मिळवलं. परंतु आज आरक्षणाला काय अडचणी येत असतील आणि आजचं सरकार का देत नाही असं तुम्हाला वाटतं? आणि आज शाहू महाराजांची जयंती या संदर्भात जर शाहू महाराज असते तर त्यांनी काय केलं असं तुम्हाला असं वाटतंय? आज जर शाहू महाराज असते तर शाहू महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा ही जे राज्यकर्ते आहेत या राज्यकर्त्यांना कृष्णा नदीमध्ये फेकून दिलं असतं पाय बांधून. ही शाहू महाराजांनी केलं असतं आता पहिल्यांदा. अरे यांना लाजा वाटल्या पाहिजे. ह्यांनी सांगते की मराठ्यांना आरक्षण देण्यामध्ये आम्हाला पुरावे पाहिजेत असं सुरुवातीला म्हणले. आणि पुरावे आम्हाला पाहिजे असतील तर आम्हाला 15 दिवसाचा वेळ द्या असं म्हणणं होतं यांचं. मी तारीख सांगतो. मला वाटतंय 29 ऑगस्ट 2023 साली जरांगे पाटील अंतरवाली सराटीला उपोषणाला बसले. 1 ऑगस्टला त्यावेळेस असणाऱ्या गृहमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि आता पण तेच गृहमंत्री आहेत, पोलिसांच्या मार्फत त्यावेळेस जरांगे पाटलांचं आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. बेछूट हल्ला केला त्यांच्यावरती, लाठीचार्ज केला, छऱ्याच्या गोळ्या झाडल्या त्यांच्यावरती, प्राणघातक हल्ले केले आणि जरांगे पाटलांचं आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर म्हणजे मी मगाच सांगितलं की जरांगे पाटील हा संपणारा नेता नाही. जरांगे पाटील हा गोरगरिबांचा, गरजवंतांचा, कष्टकऱ्यांचा नेता आहे. जरांगे पाटलाला माहिती आहे प्रसंगी रक्त सांडायचं पण आपल्या आंदोलनापासून आणि ध्येयापासून आणि गोरगरिबाच्या कल्याणापासून मागे हटायचं नाही. म्हणून जरांगे पाटलावरती हल्ला झाला तरी जरांगे पाटील मागे हल्ले नाहीत, हटले नाहीत आणि संपूर्ण महाराष्ट्र मात्र त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. संपूर्ण देश हळहळला. असल्या निष्पाप लोकांवरती जर हे सरकार पोलिसांच्या मार्फत हल्ला करत असेल तर त्याचा निषेध. त्याच्यानंतर त्यावेळेस असणारे मंत्री गिरीश महाजन त्या ठिकाणी आले आणि गिरीश महाजनांनी सांगितलं की तुम्ही जरांगे पाटील आणि तुमचा समाज म्हणतो की आम्हाला आजच्या आज आरक्षण द्या, त्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन संपवणार नाही. परंतु सरकारला नोंदी शोधाव्या लागतील, पुरावे हुडकावे लागतील आणि ते पुरावे हुडकण्यासाठी आम्हाला 15 दिवसाचा वेळ तुम्ही द्या. 15 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला म्हणताय ते पुरावे शोधून आरक्षण देतो असं त्यावेळेस असणारे मंत्री. आणि आता पण मंत्रिमंडळामध्ये तेच आहेत, ते मंत्री गिरीश महाजन यांनी म्हणले होते. परंतु मराठा मोठ्या मनाचा आहे. मराठा नेहमी 2 पाऊल मागे सरकणार आहे. ज्यावेळेस गोरगरिबांचं कल्याण होत असेल त्यावेळेस मराठ्यांनी 2 पाऊल माघार घेतलेले आहे आणि कुठल्याही प्रकारचं नुकसान कुठल्याच समाजाचं होऊ दिलेलं नाही. त्याच पद्धतीनं जरांगे पाटलांनी मोठ्या मनानं मराठ्यांना विचारून सांगितलं सरकार आपल्याला 15 दिवसाचा वेळ मागते, आपण किती दिवसाचा वेळ द्यायचा? मराठ्याने आणि जरांगे पाटलांनी सांगितलं की आपण 15 दिवस नाही, सरकारला दुप्पट वेळ म्हणजे 1 महिन्याचा वेळ देऊ. आणि मराठ्याने 1 महिन्याचा वेळ दिला. हे नोंदी शोधायचं म्हणले, नोंदी शोधल्या, पुरावे आले, परंतु सरकारनं कुठल्याही प्रकारची त्याच्यावरती हालचाल केली नाही. त्याच्यानंतर जरांगे पाटलांना 6 मरण उपोषण करावं लागली. मरणाच्या दारामध्ये सातत्यानं जरांगे पाटलांना उभं राहावं लागलं आणि तरी पण सरकारनं आरक्षणाचं आंदोलन त्या ठिकाणी निर्णय कुठलाही घेतला नाही आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. म्हणून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये इंग्रजाच्या काळामध्ये भेले नाहीत इंग्रजांना आणि मराठ्यांना आरक्षण दिलं. आता जरांगे पाटील या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीमध्ये आहेत. जरांगे पाटील कदापि या सरकारला भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, कारण आमचा लढा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला हक्काधिकाराप्रमाणे आहे. त्याच्यामुळं जरी सरकारने इंग्रजाच्या काळामध्ये मराठ्याने आरक्षण घेतलं असलं, आता जरी 75 वर्ष आम्हाला देणार नसले तर 29 ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा मुंबईमध्ये घुसून आरक्षण घेणार म्हणजे घेणारच. काय वाटतं की हा लढा तर कायमस्वरूपी चालूच आहे आणि सातत्याने लढा देखील मराठा समाज करतो आहे आणि
मनोज जरांगे पाटील देखील सातत्याने उपोषण करतात. परंतु कुठेतरी आनंद काशीद यांनी सांगितलं की 29 तारखेला हा लढा कुठेतरी संपणार आहे. काय वाटतं तुम्हाला 29 तारखेच्या नंतर हा लढा कायमस्वरूपी चालत राहील का त्या दिवशी आपला निकाल लागेल असं तुम्हाला वाटतं? मुळात आज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त बार्शीतील अखंड समाजातर्फे आम्ही या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहे. मुळात आनंदजी बोलले त्याप्रमाणे आमच्या समाजाचं दुर्दैव आहे की आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांनी सगळ्या समाजांना दिलं, त्यात मराठा समाज देखील समाविष्ट होता. पण गेली 75 वर्ष झालं हा समाज अतिशय सगळ्याच म्हणजे आर्थिक असू दे, शैक्षणिक असू दे, सर्वच प्रकारच्या लाभापासून हा वंचित आहे. आज तुम्ही बघितले असताल जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं त्यातून काही प्रमाणात जे कुणबी नोंदी सापडल्या, तर त्यातून अनेक समाजातील तरुण मुलं कोणी डॉक्टर झालेत, कोणी पोलीस झालेत, कोणी जिल्हाधिकारी झालेत. म्हणजे ते काही प्रमाणात जरी आरक्षण मिळालं तर एवढा मोठा बदल होऊ शकतो. तर आजच्या राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी मराठा समाजातील तरुणांना हेच आव्हान करतोय की आजपर्यंत राजकीय पुढाऱ्यांनी तुम्हाला काय दिलेलं आहे, आलं का लक्षात? कुठंतरी काहीतरी दंगली भडकवणे, माती भडकवणे, दगडफेक करणे, केसेस करणे हे तुम्हाला आजपर्यंत राजकीय नेत्यांनी दिलेलं आहे. पण एक वर्षभर तुम्ही फक्त जरांगे पाटलांच्या पाठीशी थांबलात तर आज समाजातील हजारो तरुणांना जरांगे पाटलांच्या माध्यमातून, या चळवळीच्या माध्यमातून आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे. जर समाजानं पक्ष भेद, वैचारिक भेद सोडून जर जरांगे पाटलासारख्या प्रामाणिक नेतृत्वाच्या मागे आपण जर उभारलं तर निश्चितपणे हा लढा जरांगे पाटीलच पूर्णत्वाला नेऊ शकतात. यापूर्वी देखील अण्णासाहेब पाटील असतील, मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष यांचं बलिदान गेलेलं आहे. क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मोर्चामध्येच त्यांनी जी रॅली काढली होती त्यातच ते आजारी पडून त्यांचंही बलिदान गेलेलं आहे. आता माझ्या समाजाला या आजच्या उपोषणाच्या माध्यमातून हे विचारणं आहे की तुम्हाला देखील आणखी देखील मनोज दादांचं देखील बलिदानच पाहिजे का? जितकं निगरगट्ट समाज का झालेला आहे. मुळात ह्या सरकार जे आहे, माझं जरा बोलणं तीक्ष्ण आहे पण हे नालायक निर्डोर सरकार आहे. अहो, ह्यांनी मराठ्यांच्या शांततेत आंदोलन करणाऱ्या स्त्रियांवर देखील लाठी हल्ला, काठी हल्ला केलेला. समाज काय नक्षलवादी आहे का? तर ह्या गोष्टीचा पूर्ण समाजाने विचार केला पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी असतं, ज्या ठिकाणी समाजाचे विषय असतात त्या ठिकाणी असं नेतृत्व पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी ताकदीनं मनोज दादा जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहावं. येणाऱ्या 29 तारखेला घराघरातून मराठा समाज दादांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे, हे या निमित्तानं मी आव्हान करतो. पाहिलं असेल की राजश्री शाहू महाराज जे की आरक्षणाचे जनक आहेत आणि ते मराठा समाजाचे होते आणि आज त्यांची जयंती आहे आणि मराठा समाजच त्या आरक्षणापासून वंचित आहे आणि पुन्हा एकदा त्यांना उपोषणाचा लढा आज त्यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी द्यावा लागत आहे. आणि सातत्यानं अपेक्षा आहे की सरकार कुठंतरी याचा छडा शेवट कुठंतरी करेल, परंतु सरकारचं काय तसं लक्ष दिसत नाही आणि मराठा समाज वेठीस धरला जातो आणि आरक्षणापासून कुठेतरी वंचित ठेवला जातो असं सातत्याने दिसत आहे. आणि ठोस असा कुठलाही आरक्षणाचा त्यांच्याकडे असा ठोस निकाल दिला जात नाही. त्यामुळं ज्या वेळेस यांना असं आंदोलन करावं लागत असेल त्यावेळेस राजश्री शाहू महाराज असेल किंवा संभाजी महाराज असतील किंवा शिवाजी महाराज असतील, आपण पाहिलं असेल की यांनी मोठे मोठे लढे दिले, परंतु आज यांच्यावरती अशा प्रकारची वेळ येत आहे की आरक्षण मागण्याची वेळ आहे. सरकार कोणत्या मुद्द्यावरती थांबवतोय आणि काय अडचणी येतात हे देखील सरकार स्पष्ट सांगायला तयार नाही. परंतु आरक्षण मिळत नाही हा कुठेतरी भाग वेगळा आहे आणि आरक्षण मिळायला पाहिजे असं देखील मराठा समाज सातत्याने म्हणत आहे. आणि 29 तारखेला देखील मुंबई या ठिकाणी जाऊन आरक्षणाचा पुन्हा एकदा मोठा लढा देण्याचा प्रयत्न मराठा समाज सकल मराठा समाज असू देत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाने करणार आहे. बघूया त्या ठिकाणी काय होणार आहे हे देखील बघणं महत्वाचं आहे. कॅमेरामॅन मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.